नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी लहान लेकरंही असतातच. आता जवळपास सर्वांच्याच घरी लहान मुलं असतात. परंतु काय होतं, मुलं जशी जशी मोठी होत जातात तसे त्यांचे जे कपडे असतात, पॅन्ट असतात, शर्ट असतो, तो त्यांना बसत नाहीत आणि ते जे कपडे असतात ते आपल्या घरामध्ये असेच आपण जीव लावून ठेवतो. कारण बायकांना सवय असते लवकर वस्तू टाकून देत नाहीत. त्या प्रत्येक वस्तू त्यांच्याकडे अशा व्यवस्थित ठेवून दिलेले असतात. खास करून लहान मुलांचे जे असे छोटे कपडे असतात ते आपण असे व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून दिलेले असतात. परंतु आज आपण या जुन्या पॅन्टपासून अतिशय छान आणि सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत. ते पण शिलाई मशीनचा वापर न करता ते अगदी सोप्या पद्धतीने. आणि या ठिकाणी बनवायला इतकी सोपी ही वस्तू आहे आणि वापरायला देखील तितकीच त्याचा तुम्ही यूज करू शकाल. रोज उपयोगात येणारी अशी वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काहीच लागणार नाही आहे. फक्त या ठिकाणी एक पॅन्ट घ्यायची आहे. तर बघा, मी या ठिकाणी एक पॅन्ट घेतलेली आहे. लहान मुलांचीच ही पॅन्ट आहे. आता बघा, तुम्ही हाफ पॅन्ट घेतली तरीही चालेल. आता माझ्याकडे अशी फुल पॅन्ट होती जी की दिसायला खूप सुंदर आहे. परंतु माझा मुलगा आता मोठा झालेला आहे, त्याला ही पॅन्ट बसत नाही. आणि तुमच्याकडे जर अशा छोट्या मुलांचे कपडे जर घरामध्ये असतील तर तुम्ही ते डोनेट देखील करू शकतात. दुसऱ्या एखाद्या गरीब लहान लेकरांना देखील देऊ शकतात. किंवा तुम्हाला नसेल आवडत द्यायला तर अशा पद्धतीने छान छान पॅन्टी जर तुमच्या घरामध्ये असेल तर असा घरगुती पद्धतीने त्याचा उपाय नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलवरती अशा नवनवीन व्हिडिओ जे असतात ते मी रोज अपलोड करत असते, जे की आपल्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असतात. आणि जुन्या वस्तूंपासून आपण काही नवीन वस्तू तयार करत असतो. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, या ठिकाणी आता हा जो खालचा जो पायाचा भाग आहे तो मी या ठिकाणी कट करून घेत आहे. जो जॉईंट असतो पॅन्टचा तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी हा भाग मी कट केलेला आहे कात्रीच्या मदतीने. आणि अगदी सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही, कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे. आता हा खालचा जो पायांचा जो भाग आहे त्याचा देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वापर कसा करायचा ते सांगणार आहे. परंतु आता आपण हा वरचा जो भाग आहे त्याचा वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहे. तर बघा, आता हा जो जॉईंट आहे आतमधला तो जॉईंट देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि जो खालचा जो भाग आहे जो आपण कट केला तो एका लाईनमध्ये, एका रेषेमध्ये यायला हवा. जर कुठे वर खाली जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला एका लाईनमध्ये कट करून घेऊ शकतात. तर बघा, आता मी जो हा भाग कट केलेला होता खालचा तो पूर्ण एका रेषेमध्येच आहे. त्यामुळे मी याला जास्त काही कट करत नाही आहे, असंच ठेवणार आहे. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण नवीन वस्तू तयार करू शकतो. आणि ज्यामुळे भरपूर अशी पैशांची देखील आपली या ठिकाणी बचत होणार आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आणि बघा, त्यानंतर आता हा जो खालचा भाग आहे व्यवस्थित आपल्याला वरखाली जर तुम्हाला वाटत असेल तर व्यवस्थित कट करून घ्या. आणि नसेल वाटेत तर आहे असंच राहू द्या. त्यानंतर आपल्याला हा जो खालचाच भाग आहे त्या ठिकाणचा अगदी छोटासा 1-1 इंचाचा अंतर घेऊन या ठिकाणी एक बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे चौकोनी आकाराचा. जास्त काही मोठा बॉक्स कट करण्याची गरज नाही आहे. अगदी छोटासा चौकोनी भाग आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे कात्रीच्या मदतीने. तर बघा, मी एक साईड या ठिकाणी कट केलेली आहे. त्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तेवढाच भाग कट करायचा आहे. हवं तर तुम्ही माप घेऊन कट करू शकतात, परंतु त्याची काही गरज मला वाटली नाही म्हणून मी आहे अशाच व्यवस्थित अंदाजे माप न घेताच याला कट करत आहे. तर बघा, दोघंही जे भाग आहे सेम आकारामध्ये मी या ठिकाणी कट केलेले आहे. आता आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिलाई मशीनची गरज नाही आहे. हाताच्याच मदतीने तुम्ही हे सर्व करू शकतात. त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत देखील लागणार नाही. आणि अगदी थोडासाच पार्ट आपल्याला या ठिकाणी शिवायचा आहे. त्यामुळे आपण अगदी आरामात याला सुई धाग्याने देखील शिवू शकतो. तर बघा, आता पॅन्ट जी आहे ती अशी उलट्या साईडने करून घ्यायची आहे. त्यानंतर आता हा जो खालचा जो भाग आहे जो आपण कट केलेला होता तो भाग आपल्याला जे बॉक्स आहे
आपण जे बॉक्स कट केलेले होते तिथपर्यंत शिवून घ्यायचं आहे. तर बघा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते, एवढासा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे, कारण थोडासाच भाग शिवायचा आहे, त्यामुळे एवढं काही कंटाळवाणं देखील हे काम नाही आहे. तर बघा हा जो खालचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सुई धाग्याच्याच मदतीने शिवून घ्यायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा मी तुम्हाला व्यवस्थित हे सुई धाग्याच्या मदतीने कसं शिवायचं ते देखील दाखवत आहे. मी याआधी चॅनलवरती भरपूर अशा बॅग तयार करून दाखवलेल्या आहे. जुन्या कपड्यांचे, जुन्या साडींचे युजेस काही तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तेव्हा तुम्ही चॅनलवरती जाऊन ते बाकीचे व्हिडिओ नक्की चेकआउट करा, जेणेकरून तुमचा ते व्हिडिओ बघून भरपूर असा फायदा देखील होऊ शकेल. आता बघा खालचा भाग मी या ठिकाणी शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आता हे जे बॉक्स आपण कट केलेले होते त्या बॉक्सला व्यवस्थित असं हातामध्ये पकडून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई शिवून घ्यायचं आहे. तर बघा दोघंही बॉक्स जे आहे सेम पद्धतीनेच आपल्याला हातामध्ये पकडून अशी आडवी एक शिलाई आपल्याला शिवून या ठिकाणी घ्यायचं आहे. मी दोघंही भाग बघा शिवून घेतलेले आहे. अगदी थोडासाच भाग शिवायचा आहे, त्यामुळे सुई धाग्याने आपण याला अगदी आरामात शिवू शकतो. समजा तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही त्यावरती शिवलं तरीही चालेल. आता बघा या बॅगला मी अजून एका, तुम्ही ह्या जे पॅन्टचा जो अर्धा भाग आपण काढून ठेवला त्याचेच हँडल जे आहे, बंद जे आहे ते तुम्ही तयार करू शकतात. माझ्याकडे ऑलरेडी या ठिकाणी 2 बंद होते, म्हणजे जे हँडल्स म्हणून आपण बॅगला लावू शकतो ते मी या ठिकाणी घेतलेले आहे. आता तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही खालचा जो भाग होता पॅन्टचा, ज्या ठिकाणी इलास्टिक असते त्या ठिकाणचा भाग कट करून देखील याला लावला तरीही चालेल. तर बघा आता हे हँडल जे आहे दोघंही साईडने 2 हँडल्स मी या ठिकाणी लावत आहे, म्हणजे जे बॅगचे जे बंद आहे ते आपण या ठिकाणी लावणार आहोत. तर बघा आता दोघंही जे भाग आहेत म्हणजे चारही बाजू बंदांच्या त्या या ठिकाणी मी शिवून घेणार आहे. आणि त्यानंतर बघा आता जी बॅग आहे आपली, अगदी छोटीशी बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे. न कुठला खर्च करता, न कुठली जास्त मेहनत घेता किंवा न काही शिलाई मशीनचा वापर करता आपण ही बॅग या ठिकाणी तयार केलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. आणि मी काही वस्तू तुम्हाला यामध्ये ठेवून दाखवत आहे. तुम्ही तुमचा मोबाईल, एखादा छोटासा काही डबा वगैरे किंवा काही अदर सामान देखील, पैसे देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. भरपूर असं सामान तुम्ही या बॅगमध्ये ठेवू शकतात आणि बनवायला देखील तितकीच सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या देखील घरामध्ये छोट्या लहान लेकरांच्या छान छान जर पॅन्ट असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या बॅग नक्की तयार करा, किंवा तुम्ही या बॅगचा उपयोग घरामध्ये काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी देखील वापरू शकतात. आपल्याकडे भरपूर असं छोटंसं सामान असतं, ते ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर देखील करू शकतात. आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसत आहे. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. आणि आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या देखील घरामध्ये लहान लेकरांच्या पॅन्ट